नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनल. बघा, हसतमुख असणाऱ्या आपल्या अंगणवाडी ताई या हरपलेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात अंगणवाडीचा मान उंचावणारी सेविकेंचा अपघात होऊन त्या ठिकाणी त्या ठार झालेल्या आहेत. सर्वांशी मनमिळावू, कर्तव्यदक्ष, नावलौकिक करणारी सेविका म्हणजे गायत्री ताई काळाच्या पडद्याआड झालेल्या आहेत. 21 डिसेंबर 2025 रोजी लासलगाव टाकळी बायपास रोडवर झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या गायत्री हेमंत घायाळ यांचं वय 35 वर्ष होतं. त्या राहणार विष्णुनगर येथील अंगणवाडीमध्ये कार्यरत होत्या. तालुका निफाड येथे त्या होत्या. या केवळ एक अपघातातील बळी नव्हता, तर त्या गावाची ताई आणि मुलांची आई आणि अंगणवाडीच्या व्यवस्थेचा अभिमान होत्या. सर्वांशी हसतमुख, प्रेमळ बोलणाऱ्या, मदतीसाठी नेहमी पुढे असणाऱ्या गायत्री हेमंत घायाळ यांनी आपल्या कार्यकाळात अंगणवाडी सेविकेच्या भूमिकेला केवळ नोकरी न मानता सामाजिक बांधिलकीचे रूप दिले होते. लहान मुलांचे संगोपन, गरोदर माता व स्तनदा मातांची काळजी, आरोग्यविषयक जनजागृती यासाठी त्या कायम झटत असत. त्यांच्या प्रामाणिक, शिस्तबद्ध व नाविन्यपूर्ण कामांमुळे संबंधित अंगणवाडीने नाशिक जिल्ह्यात उल्लेखनीय क्रमांक नंबर मिळवून दिला होता. हा सन्मान केवळ आकड्यापुरता मर्यादित नव्हता, तर त्यांच्या मेहनतीची ही पावती होती. मात्र आज तीच सेविका काळाच्या पडद्याआड गेल्याने पाबळवाडी परिसरात तसेच विष्णुनगर परिसरातही आता येणार नाहीत या जाणीवेने अंगणवाडीतील चिमुकल्या मुलांचे डोळे पाणावले असून गावकऱ्यांचे मन सुन्न झाले आहेत. अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समजताच संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्तव्यदक्ष सेविका, प्रेमळ व्यक्तिमत्व आणि समाजाशी नातं जुळवणारी संवेदनशील कार्यकर्ता हरपल्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही असं म्हटलेलं आहे. त्यांच्या मुलाचे वय अगदी 4 वर्षाचा त्यांचा मुलगा आहे. एवढ्या लहान चिमुरड्याची देवाने आई हिरावून घेतली. तसेच गावकऱ्यांची ताई आणि लहान मुलांची आई गेल्यामुळे खूप मोठी शोककळा पसरलेली आहेत. गायत्री ताईंना आपल्या सर्वांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. खूपच छान होत्या गायत्री ताई या. त्यांनी केलेल्या कामाची दखल संपूर्ण जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यामध्ये त्यांच्या संपूर्ण कार्याची दखल आहे. अगदी उल्लेखनीय क्रमांक देखील त्यांना भेटलेला आहे.